नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 26 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 26 एप्रिल रोजी जागतिक स्तरावरती कोणता प्रमुख दिवस साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जागतिक बौद्धिक संपदा दिन. ठीक आहे, याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन साजरा केला जातो. हा दिवस WIPO म्हणजेच वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनने सुरू केला आणि यामागचा मुख्य हेतू म्हणजे पेटंट, कॉपीराइट्स आणि ट्रेडमार्क्स बद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणं. लक्षात ठेवा, 2026 मध्ये हा दिवस क्रीडा क्षेत्रातील नवकल्पनांशी संबंधित थीमने पाळला जाईल. ठीक आहे, आणि बौद्धिक संपदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, नवोपक्रम आणि सर्जनशीलतेला मिळणारा आधारच आहे. आणि 26 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय चर्नोबिल स्मरण दिन म्हणूनही लक्षात ठेवला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अशोक लाहिरी यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी अशोक लाहिरी यांची नियुक्ती झालेली आहे. अशोक लाहिरी हे माजी चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत आणि त्यांनी सुमन बेरी यांची जागा घेतली, ज्यांनी 4 वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम केलेले होते. आणि आयोगाच्या उपाध्यक्षांची निवड भारताचे पंतप्रधान करतात आणि अशोक लाहिरी पश्चिम बंगालमध्ये बालूर घाटचे भाजप आमदार आहेत. 2026च्या विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार नाही आहेत. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीचे नेतृत्व लाहिरी यांनी केलेले आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, स्टेट बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्र सर्कलचे मुख्यालय कुठे हलवले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुण्याला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्टेट बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्र सर्कलचं मुख्यालय मुंबईवरून थेट पुण्याला हलवलं आणि आता SBI महाराष्ट्र सर्कलचं ऑफिस पुण्यात आहे. आणि SBIचे सध्याचे अध्यक्ष म्हणजेच CS शेट्टी यांच्या मते पुणे हे बँकांसाठी खूप मोठं वाढीचं केंद्र आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं. आणि सध्या पुणे महाराष्ट्र सर्कलमधल्या एकूण ठेवींपैकी तब्बल 27% ठेवी उचलतं आणि कर्जांच्याही बाबतीमध्ये पुण्याचं वाटप 35% कर्ज इथूनच जातं आणि त्यामुळे कर्ज वाटपासाठी पुणे हे SBIचं केंद्रबिंदू ठरतं. महाराष्ट्र हे SBI साठी देशातलं टॉपचं राज्य मानलं जात आहे आणि वाढीच्या दृष्टीने पुणे हे महाराष्ट्रात झपाट्याने प्रगती करणारे प्रमुख आर्थिक केंद्र देखील आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा, नवजात बाळांसाठीच्या पहिल्या मलेरियावरील औषधाला WHO ने मान्यता दिली आहे. या औषधाचं नाव काय आहे असा प्रश्न. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्टेमेथर ल्युमेफॅन्ट्रिन असं त्याचं नाव आहे. नाव थोडं वेगळं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. WHO ने नवजात बाळांसाठी पहिल्यांदाच मलेरियावरच्या औषधाला मान्यता दिलेली आहे. या औषधाचं नाव आर्टेमेथर ल्युमेफॅन्ट्रिन असं आहे आणि हे औषध खास करून नवजात आणि लहान बाळांसाठी बनवलं आणि याआधी बाळांना मोठ्या मुलांचीच औषधं द्यावी लागत होती. ठीक आहे, आणि WHOची प्री क्वालिफिकेशन म्हणजे औषधाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झाली आहे असं समजायचं. एकदा WHOची मान्यता मिळाली की सरकार हे औषध सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये खरेदी करू शकतात. अशी साधारण एक नियमावली आहे.
ठीक आहे. पुढील प्रश्न 5वा. पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना कोणत्या बँकेने रद्द केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBIने. महत्वाचे पॉइंट्स पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड बँकिंग परवाना 24 एप्रिल 2026 पासून रद्द केलेला आहे. या पेटीएम पेमेंट्स बँक कोणतेही बँकिंग कामकाज करू शकत नाही आता, आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मधील नियम धुडकावल्यामुळे RBIने ही कारवाई त्यांच्यावरती केलेली आहे, आणि रिझन इथे आहे. ठीक आहे. RBI म्हणते की बँकेचे व्यवस्थापन सार्वजनिक हिताच्या विरुद्ध काम करत होते आणि व्यवहार ग्राहकांच्या हिताला बाधक होते. बँकेने नियमांचे अनेक वेळा उल्लंघन केलेले आहे, म्हणून लायसन्स रद्द करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आणि 11 मार्च 2022 पासून बँकेला नवीन ग्राहक स्वीकारण्यास बंदी होती. त्यात खात्यामध्ये पैसे जमा करणं, टॉपअप यावरती काही मर्यादा आलेल्या होत्या, आणि या निर्णयाचा पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खातेदारांवरती थेट परिणाम होईल. पेटीएम पेमेंट्स बँकेशी फास्टॅग लिंक असेल तर त्यातही अडचण येऊ शकते, त्यामुळे फास्टॅग वापरकर्त्यांना नवे पर्याय शोधावे लागतील. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती हिंदी महासागरात कोणती अमेरिकन युद्धनौका तैनात करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, USS जॉर्ज H.W. बुश असं त्या जहाजाचं युद्धनौकेचं नाव आहे. लक्षात ठेवा. महत्वाचे पॉइंट्स पहा. USS जॉर्ज H.W. बुश ही अमेरिकेची अण्वस्त्रासह विमानवाहू युद्धनौका आहे. एप्रिल 2026 मध्ये या युद्धनौकेला हिंदी महासागरात तैनात करण्यात आलेला आहे, आणि तैनातीच्या वेळी पश्चिम आशियातील तणावाचं वातावरण होतं, आणि पश्चिम आशियात अमेरिकेची लष्करी उपस्थिती वाढलेली आहे त्यामुळे, आणि USS अब्राहम आणि USS बुश सारख्या नौका तिथे स्थित आहेत सध्या, आणि या घडामोडींमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका आहे यावरती चर्चा जोरात झालेली आहे म्हणजे. आणि भारतीय नौदलाने USS निमित्ज सोबत युद्ध सराव केला सध्या, आणि हा सराव अंदमान आणि निकोबार बेटांजवळ झालेला आहे, आणि USS निमित्ज म्हणजे अमेरिकेची मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. हे पण लक्षात ठेवा. शेवटचा पॉइंट. प्रश्न 7वा. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणी शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, न्यायमूर्ती लिझा गिल यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. न्यायमूर्ती लिझा गिल यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी शपथ घेतली. त्या न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर यांच्या जागी आलेल्या आहेत. ठाकूर यांची निवृत्ती घेतल्यानंतर हे पद रिक्त होते. ठीक आहे. मुख्य न्यायाधीश हे उच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. त्यांच्या नियुक्तीने न्यायालयाला नवे नेतृत्व मिळालेलं आहे, आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हे राज्यातील सर्वोच्च न्यायिक संस्था आहे, आणि मुख्य न्यायाधीश न्यायालयाच्या प्रशासनात आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. लिझा गिल यांच्या शपथविधीची बातमी एप्रिल 2026 मध्ये चर्चेत होती. पुढील प्रश्न 8वा. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका कोणत्या दिवशी राज्यभर होणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 28 एप्रिल 2026 रोजी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका उद्या राज्यभर होणार आहेत, म्हणजे 28 तारखेला. यावेळी 9 सदस्य निवडले जातील. सुमारे 1.4 लाख नोंदणीकृत डॉक्टर्सना मतदानाचा हक्क आहे. यासाठी 60 उमेदवार रिंगणात आहेत, आणि ही माहिती वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने दिलेली आहे. मतदान सर्व जिल्हा मुख्यालयांवरती होणार आहे, आणि मतदान केंद्रांची आणि मतदार यादीची माहिती काउन्सिलच्या अधिकृत वेबसाईटवरती मिळेल. आणि मतमोजणी 29 एप्रिल रोजी मुंबई परळ इथल्या हाफकिन संस्थेत होणार आहे. आणि मेडिकल काउन्सिल राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाची
संस्था आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 9वा. FICCI चे सचिव जनरल, सेक्रेटरी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली गेलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनंत स्वरूप यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. FICCI ने अनंत स्वरूप यांची सचिव जनरल म्हणून नियुक्ती केलेली आहे. अनंत स्वरूप यांना सार्वजनिक धोरण क्षेत्रामध्ये 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांचा व्यापार उपाययोजना म्हणजे ट्रेड रेमेडीज क्षेत्रातील अनुभव आहे. अनंत स्वरूप यांना लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अनुभव देखील आहे आणि त्यांनी नियामक सुधारणा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे यापूर्वी. अनंत स्वरूप हे 1992 बॅचचे इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस म्हणजे IRPS चे अधिकारी होते किंवा आहेत. आणि FICCI म्हणजे फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असा त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि FICCI ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सर्वोच्च व्यावसायिक संस्था देखील आहे. पुढील प्रश्न 10वा. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक सुवर्णपद कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शांभवी क्षीरसागर आणि दिव्यांशू देवांगन असं त्या दोघांचं नाव आहे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉइंट्स पहा. शांभवी क्षीरसागर आणि दिव्यांशू देवांगन यांनी ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये विजय मिळवला आहे आणि स्पर्धेचं आयोजन कैरो इजिप्त येथे झाले. आणि अंतिम फेरीमध्ये भारतीय जोडीने 499.9 गुण मिळवलेले आहेत आणि 499.9 हा नवीन ज्युनियर विश्वविक्रम ठरला. आणि भारतीय जोडीने चीनी तैपेईचा पराभव केलेला आहे. आणि ISSF चे पूर्ण नाव आहे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. आणि 10 मीटर एअर रायफल ही नेमबाजीतील महत्त्वाची स्पर्धा आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत एक पुरुष आणि एक महिला खेळाडू असतात. आणि शांभवी क्षीरसागर ही भारताची नेमबाज आहे, तसेच दिव्यांशू देखील भारतीय नेमबाज आहेत. पुढील प्रश्न 11वा. कर्नाटक सरकारने अनुसूचित जातीसाठी एकूण किती टक्के आरक्षणाचे अंतर्गत वर्गीकरण मंजूर केलेले आहे? ठीक आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15%. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. कर्नाटक सरकारने अनुसूचित जातीसाठी 15% आरक्षणाचे अंतर्गत वर्गीकरण मंजूर केले आणि हा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे 3 मुख्य श्रेणीमध्ये विभाजन करण्यात आलेले आहेत या दरम्यान. आणि 2023च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात अंतर्गत आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले होते आणि यापूर्वी 17% आरक्षणाचे वेगळे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता. आणि कर्नाटकच्या या निर्णयामुळे इतर राज्यांमध्येही अंतर्गत आरक्षणाबाबत चर्चा वाढू शकते. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. ठीक आहे, प्रोजेक्ट हिम सरोवर कोणत्या प्रदेशातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लडाखमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने लडाखमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रोजेक्ट हिम सरोवर सुरू केलेला आहे. हा प्रकल्प वर्षभर पाणी उपलब्धतेसाठी महत्त्वाचा आहे आणि लडाखमध्ये वितळलेल्या बर्फाचे आणि हिमनद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. आणि प्रोजेक्ट हिम सरोवर हे शाश्वत जलव्यवस्थापन उपक्रम असणार आहे. आणि या प्रकल्पाचा उद्देश आहे वितळलेल्या पाण्याचा उपयोग करणे आणि लडाखमध्ये कमी पर्जन्यमानामुळे पाणी टंचाई निर्माण होते ती दूर करणे. ठीक आहे, पर्यटन वाढल्यामुळे लडाखमध्ये पाण्याची मागणी वाढलेली आहे आणि सशस्त्र दलांच्या उपस्थितीमुळेही पाण्याची गरज वाढलेली आहे तिथे. आणि ग्रामीण भागातील पाणी गरजांसाठी या पाण्याचा उपयोग केला जाईल. आणि हा प्रकल्प हवामान बदलास तोंड देण्याचे दीर्घकालीन जलव्यवस्थापन ठरणार आहे इन फ्युचर. ठीक आहे, तर आजचे आपले 26 एप्रिल 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.